सकाळी सकाळी थोडासा वेळ भेटला होता. मांगोळीच्या आधी म्हटलं चला थोडंसं स्किन केअर करूया. हे प्रोडक्ट मी व्हिडिओमध्ये पुढे तुमच्यासोबत शेअर करते. आणि बरेच दिवस झाले गावाला येऊन 1-2 ब्लॉग पण बनवले. म्हटलं चला थोडंसं कपाट वगैरे पण क्लीन करायचं आहे जायच्या आधी, म्हणजे माहेर जायचं आहे मला. थोडंसं सामान सुमान आवरूया म्हटलं, कुठं कुठं काय काय ठेवलं ते पण सापडत नाही आहे. आणि ब्रेस्ट फिडिंगमुळे बघा कॅल्शियम वगैरे कमी झालं आहे, तरी पण स्किन आणि चांगली झाली आहे. तर रिझल्ट तर चांगला आहे या प्रोडक्टचा. सो हाय एव्हरीवन, खूप दिवसापासून ट्राय करते व्हिडिओ शूट करायचा. 2-4 दिवस झाले काही शूट करायला वेळच भेटत नाहीये. आणि आल्यापासून मी सामान सगळं असंच लावून दिलंय कपाटामध्ये, आमच्या तिघांचं पण जिकडं जागा असेल तिकडं. म्हणजे प्रत्येक वेळेस ना मी आले की मस्त छान कपाट वगैरे आवरते, आल्यानंतर जायच्या वेळेस पण सगळं आवरून ठेवते सामान भरून. पण ह्यावेळेस कसं आहे, आता मी डायरेक्ट पुण्याला जाणार, सो बरंचसं सामान मी सोबत पण घेऊन जाईल. साड्या वगैरे तसं बँगलोर मी एखादी साडी घेऊन जायची, जर आता माहिती आहे आपल्याला की वटपौर्णिमा आली किंवा एखादा सण आलाय, पाडवा होता, एखादी किंवा दुसरी साडी मी सोबत ठेवायची. आणि तिथं साडी घालून पण काही मजा येत नव्हती, म्हणजे असं काही नाही की कुणाला दाखवायचं, थोडेफार फोटो काढले वगैरे, त्यामुळे काही सामान मी नेत नव्हते. आता पुण्याला मी बऱ्यापैकी सामान नेल थोडं थोडं करून, तो इथं पण जागा तयार होईल. पण सध्या तरी काही जागा नाही कपाटामध्ये. काही भरपूर सामान बेडमध्ये, जे घागरा वगैरे असेल, लग्नाचं सामान, ड्रेस, ज्वेलरी, मी जिथं जागा भेटेल तसं ठेवून दिलंय. आणि म्हणलं चला आज तरी थोडंसं आवरायला सुरुवात करू, बघूया आता किती होते. 2-3 दिवस माझं थोडं थोडं आवरणं होईल, तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. सो सगळ्यात आधी म्हटलं चला ज्वेलरी आवरूया, कारण बाकीचे कपडे कसे पटपट घड्या, थोड्या थोड्या अर्ध्या घड्या आहेत, त्याच्या वरचे कपडे मी काढले असे ठेवून दिले पुन्हा. तर ज्वेलरी मी व्यवस्थित ठेवून देईल. बाकीचं बघूया आज काय काय होतंय. थोडंसं मी तुमच्यासोबत आता हे सगळं माझ्या लग्नाचं आणि आता माझ्या दिराच्या लग्नाला मी सगळं मेकअपचं सामान घेतलंय. आता ही बरीचशी ज्वेलरी आहे ना, तर ही सगळी अशी लग्नाला किंवा फंक्शनला, सणावाराला चांगल्या कपड्यावर घालायची ज्वेलरी, ही काय आपण डेली यूज करू शकत नाही. डेली यूजची माझी जी ज्वेलरी ना बरीचशी बँगलोरलाच आहे अजून. तर मी पुण्याला गेले ना की मग त्याचा पण एक ब्लॉग बनवेल. बघू यामध्ये मला काही वाटलं ना शेअर करण्यासारखं, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. सो म्हणलं कपाट आवरते, तर थोडेसे प्रोडक्ट्स वगैरे मला दिसल्या, ते पण मी काही म्हणजे फक्त बॉडी वॉश आणि फेस वॉश बाहेर काढला होता आंघोळीसाठी. बाकीचं काय मला फारसं लावायला वेळ भेटला नाही. आणि सकाळी मी एक मास्क लावला होता, तो तर मी लग्नानंतर इथंच ठेवून, म्हणजे भैयाच्या लग्नानंतर इथंच ठेवून गेले होते. त्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कुठले बेसिक प्रोडक्ट्स मी यूज करते. आता बेसिक प्रोडक्ट्स म्हणजे एकदमच बेसिक वापरते मी, ते पण मी प्रेग्नन्सीच्या आधी थोडेसे वापरायला चालू केले होते. प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं रिस्क नको म्हणून मी स्किनवर वगैरे काही जास्त केमिकल वापरले नाही. आणि आता आरू 1-1.5 वर्षात झाल्यानंतर म्हटलं चला पुन्हा थोडंसं स्किन केअर चालू करूया. आणि ते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर बॉडी वॉशमध्ये हे पिअरचं बॉडी वॉश यूज करते सध्या तरी. चांगला रिझल्ट आहे, म्हणजे ओके. बघूया आता मी फ्युचरमध्ये चांगलं जर मला भेटलं ते मी चेंज करेल. त्यानंतर सकाळी मी फेसला लावलं होतं हे मामा अर्थचं उपटनचं फेस पॅक. हे पण चांगलं आहे, म्हणजे एकदम स्किन एकदम मऊ मऊ होते. आणि पण ते कसं आहे, आपण जर आठवड्यातून 1-2दा जर लावलं ना तर मग छान रिझल्ट वाटतो. पण आपल्याच्यानं ते लावणं होत नाही. ते जर एकदम परफेक्टली जर आपण लावलं ना तर मला असं वाटतं अजून चांगला रिझल्ट भेटेल. हे बघा मी भरपूर वापरलंय, थोडं घरच्यांना पण लावायला दिलं होतं. आणि 1-2 वेळा लावलं की संपून जाईल म्हणून मी लावलंय सकाळी, म्हटलं संपून टाकूया. एखादा प्रोडक्ट जर आपण म्हणजे फोडलंय ना तर खूप दिवस नाही यूज करायचं, ते लवकर संपून टाकलं की त्याचा बेस्ट रिझल्ट येतो. नंतर हे बॉडीसाठी स्क्रब आहे बघा, हे कोरियन ग्लासचं एक स्किन इसेन्सचं आहे बघा. हे पण चांगल्या प्राइसला 200, 250-300 पर्यंत भेटून जाईल. ऑफर असेल तर कमी प्राइसला भेटेल आणि भरपूर दिवस पुरतो. असं तुम्ही घरात 1 किंवा 2 मास जरी असाल ना वापरायला. सध्या तरी मी एकटीच वापरते. माझे भरपूर प्रोडक्ट प्रभात पण वापरतात, पण सध्या तरी काही जमत नाही त्यांना. पण याचा पण रिझल्ट खूप छान आहे बघा. हे स्क्रब आहे, फुल बॉडीला वापरू शकता, स्पेशली फेसला वापरा अधूनमधून, वीकली. हे पण 2दा जर वापरलं ना याचा पण रिझल्ट खूप मस्त येतो. सगळेच प्रोडक्ट मी ना म्हणजे बऱ्यापैकी विचार करून घेतलेत, म्हणजे मला जर आवडले ना तर मी चेंज करते. सकाळी आता स्किन केअर तर सध्या माझं पूर्ण असं परफेक्ट होत नाही, पण बँगलोरला होते ना तेव्हा करत होते. हे जे गार्नियरचं सिरम आहे ना, व्हिटॅमिन सीचं, हे वापरत होते सकाळी. त्यानंतर मग मी आपलं जे मॉइश्चरायझर आहे मी निव्हियाचं वापरते. तुम्हाला जे सूट होईल ते वापरू शकता. आणि त्यानंतर सनस्क्रीन, तर ही डॉक्टर शीटची सनस्क्रीन मी वापरत होते. आता ऑलमोस्ट ही संपली म्हणून आता ऑनलाईन घ्यायला बघू, इथं ऑर्डर पण लवकर येत नाही वेळेत, म्हणून मी हे आणलंय मॉलमधून. तर हिमालयाचं SPF 50चं, पण आज मला हे एवढं नाही आवडलंय आणि खूप ऑइली स्किन होते. बघू आता याचा पूर्ण वापरूच तो रिझल्ट कसा येतोय. जर मला हे नाही आवडलं तर मी पुन्हा हे ऑर्डर करेल. आता हे मला बँगलोरवरून येताना मला घ्यायचं होतं, पण ते अवेलेबलच नव्हतं स्टॉकमध्ये, त्यामुळे मी नाही घेतलं. हे 2 मॉइश्चरायझर आणि ह्या 2 प्रोडक्ट मी सकाळी सकाळी वापरते. त्यानंतर फेस वॉश मी आणि प्रभात दोघं पण आम्ही सिटाफिलचं वापरत होतात. हे भैयाचं आहे, हे ऑइलीवालं आहे.
तर ते ऑइली वालं वापरतात आणि आम्ही दोघं जेंटल वालं वापरतो. ते सध्या संपलं होतं म्हणून घाईघाईने मी हे पिअर्स आणलंय, पण म्हणजे ओके, काही खास रिझल्ट नाही, तर वेगळा असं वाव नाही, पण ठीक आहे, आता वापरते तर संपून टाकेल मी, पुन्हा सिटाफिलचंच घेईल. तर सिटाफिलचं तुम्हाला जर जास्त काही प्रोडक्ट्स नसेल वापरायचे ना, एक तुम्ही सिम्पल फेस वॉश घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिटाफिलचं जर घेतलं ना तर म्हणजे बेस्ट रिझल्ट आहे. गावाकडे वगैरे असेल ना, कुणाची स्किन खराब असेल, कुणाची म्हणजे आता मला कसं पिंपल वगैरे काही येत नाही, मला फक्त टॅन होतो. मला हवा पाणी काही बदललं ना, गाव बदललं, मी जर आता माहेरी जाणार बँगलोरला, एक जागा सोडून दुसरीकडे गेले ना लगेच टॅनिंग होतं, असं काळपट तोंड होतं. बाकी मला पिंपल वगैरे काही येत नाही. चला, हे बेसिक प्रोडक्ट्स मी वापरते. त्यासोबत एक हे बॉडी वाईजचं एक हे रोलर आहे, फूट रोलर, आपलं जे पायांना भेगा वगैरे पडतात ना, हे काय स्किन केअर नाही आहे, पण मी घेतलं, याचा चांगला रिझल्ट आहे, रिव्ह्यू पण खूप छान होते म्हणून मी घेतलं. पण ते जर आपण डेली 2-3दा जर लावलं ना, दुपारी संध्याकाळी झोपताना वगैरे, त्याचा खूप छान रिझल्ट आहे. मी भरपूर लोकांचे रिव्ह्यू पाहिले, पण माझ्याने ते पण होत नाही. आता मी ते आजपासून वरती काढून ठेवते की रेग्युलर लावल. सो हे बेसिक प्रोडक्ट्स आहेत. त्यासोबत म्हटलं सर तुमच्यासोबत थोडीशी ज्वेलरी शेअर करते. आता खरं तर मी कपाट आवरायला घेतलं होतं, पण कपाटात पहिलाच कप्पा मी उघडला ज्वेलरीचा आणि भरपूर दिवसापासून ओपन नव्हता केला आणि म्हटलं चला पहिलं ज्वेलरीचं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करू कपाटाचा. पण आता आवडते मी आज काही उद्या काही, आणि ते सोडून मी आता हेच करायला लागले. पण चला म्हटलं छान वाटतंय मला थोडं शेअर करावं तुमच्यासोबत, तर करते. तो हा सेट आहे. आता हे जे ज्वेलरी मी सगळे घेतलेत ना, थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. तर हे सगळे मी बऱ्यापैकी ऑनलाईनच घेतलेले. आता हा सेट मी लग्नाला घातला होता, थोडासा माझ्या गळ्यासाठी मोठा वाटतोय, पण खूप छान आहे. त्याच्यावर कानातले पण आहे, कानातल्यासाठी मी हा सेट घेतला होता. आणि थोडेसे मला म्हणजे मला माहित नव्हते एवढे मोठे येतील, थोडे छोटे असतील अजून छान दिसले असते. हा पण ऑलमोस्ट 300-400 रुपयापर्यंत असेल. त्या कुठल्याही प्रोडक्टची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना तर कमेंट करा. त्यानंतर हे कानातले मी लग्नासाठी आणले होते, साऊथ इंडियन आहे, फक्त 100 रुपयाचे आहेत. ते अजून मी कुठं घातले नाही, पण घालू आता एखाद्या फंक्शन वगैरे काय असेल तर. आता बँगलोरला असल्यामुळं कसं आम्हाला जास्त फंक्शन वगैरे काय अटेंड करायला भेटत नव्हते, साड्या घालायला, असं मेकअप वगैरे करायला काही चान्सच भेटला नाही. आमच्या घरात अजून एवढे लग्न पण नाही झाले. सो आता इथून पुढे माझ्या भरपूर साड्या ज्या मी अजून घातल्याच नाही, त्याच्यावर ब्लाऊज पण शिवले नाही. तर झालं असं की माझं लग्न आलं आणि त्यानंतर साडी घ्यायला चान्स भेटला नाही, कारण एक तर कुठल्या सणाला मी इथं नव्हते आणि त्यासोबतच घरात लग्न पण जास्त झाले नाही आणि लगेच प्रेग्नन्सीमुळं मला म्हणजे वजन वगैरे वाढलं, त्यामुळे ब्लाऊज शिवायला काही पॉईंटच नव्हता. असं वाटायचं की आता काही वेगळे नवीन ड्रेस किंवा साडी घ्यायलाच नको, कारण नंतर ते ब्लाउजेस वगैरे फिटिंगचा खूप प्रॉब्लेम येतो. मग मी 2 वर्ष काही घेतलंच नाही. आता म्हणजे माझ्या पहिल्या दिवाळीच्या साड्या आहेत ना, त्याचे पण ब्लाऊज शिवायचे राहिले. मला अजून 3-4 किलो वजन कमी करायचं होप्स आहेत. सो पुण्याला गेल्यावर जर ते कमी झालं तर मी अजून वेगवेगळ्या माझ्या ज्या साड्या पडल्यात ना त्याच्या सगळ्यांवर छान छान ब्लाऊज वगैरे शिवून घेईल. आणि पुण्याला गेल्यावर कसं आहे, मला आता साड्या पण भरपूर घालायला म्हणजे चान्स भेटणार आहे. त्यानंतर हा एक सेट आहे, हा डायमंडचा आहे. हा अजून मी घातला नाही कुठं, हा पण ऑनलाईनच घेतलाय. ही साडी जर तशी असेल ना त्यावर छान दिसेल बघा. अशी साड्या मी हे घेतलं होतं साखरपुड्यासाठी, आता भैयांच्या ही जी साडी बँगलोरहून त्यांनी माझ्यासाठी आणली होती, पण मला काही घालायला वेळच भेटला नाही. घरामध्ये एवढे पाहुणे वगैरे होते, मी घालून बघितला आणि मला असं वाटलं की घालू की नको, कोणी सांगायला पण नव्हतं की चांगला दिसतोय की नाही, म्हणून मी काढून ठेवलं. घालीन मी आता हे एखाद्या फंक्शनला, ह्याला फोटोशूटला. त्याच्यावर कानातले पण आहेत. जेव्हा माझं लग्न झालं ना, तर माझ्या लग्नाच्या वेळी मला असं वाटलं की मी स्वतःहून माझ्या ज्या साड्या चूज केल्या होत्या ना त्याच्यावरती मी स्वतःहून ज्वेलरी सेट केली होती, इकडून तिकडून बघून की कशी घालायला पाहिजे वगैरे. तर मी हे भरपूर सेट घेऊन ठेवले होते. आता तिकडं पण आहेत काही. तर हा बघा, हा पण मी अजून ट्रायच केला नाही, कारण एवढा मोठा सेट घालून कुठं जाणार ना. आता तसं काही फंक्शन असेल ना तर बघूया. आता हे सगळे ज्वेलरी घालायसाठी मला एखादं फोटोशूट करायला लागणार आहे मस्त. तर या सेटचं काय झालं होतं, मी सेट वेगळा ऑर्डर केला होता आणि आला मला वेगळा. पण जो केला होता आणि त्याच्यापेक्षा हा मला असं वाटलं की एवढे कमी पैशात आपल्याला चुकीचा सेट आलाय, पण खूप छान आलाय म्हणून मी ठेवला. म्हटलं चला हा पण वापरायला भेटेल म्हणून मी ठेवून घेतला.
तर हे सगळं मिक्स झालं, याचे कानातले वगैरे मॅचिंग आता शोधायला लागतील मला. हे सगळं मी आवरून ठेवले 1-2 दिवसामध्ये. हे पण मी सगळं लग्नाच्या वेळेस घेतलं होतं. त्याच्यावरती हे छोटे कानातले. आता हे माझ्या घरी माहेरी जेव्हा लग्नाचे फंक्शन झाले ना छोटे मोठे, पुऱ्या वगैरे, त्यावेळेस मी हे सगळे सेट घातले होते. नंतर हा हे मी हळदीला घातला होता सेट. माझ्याकडे फोटो असेल तर मी इथे शेअर करेन. आणि हे सगळे ज्वेलरी प्रत्येक वेळेस ओपन केली ना की मला असं वाटतं कधी मी घालणार, कधी असं. कारण आरो लहान असल्यामुळे आता काही वेळच भेटत नाही की छान आवरावं, तयार व्हावं, फोटोशूट करावं. आता तो थोडासा मोठा झाला ना की छान घालत जाईल. नंतर ही ठुशी आमच्या मम्मींनी आणली होती मला पंढरपूरवरून. ही पण अजून मी घातली नाही कशावर. ही घालेल, ही घालू शकतो आपण सिंपल घरी काही सण वगैरे असेल तर. सो ही साडी मी आता पाडव्याला घातली होती. याच्यावर एक शॉर्ट पण अपलोड केलाय. सो ही साडी खूप ट्रेंडिंग होती म्हणून मला खूप आवडली होती. म्हटलं चला घेऊया. सो लग्नासाठी म्हणून घेतली होती, दिवाळीसाठी आणि लग्नासाठी. पण लग्नाच्या दिवशी दुपारून मी थोडा वेळ घातली होती साडी. म्हणजे एकदम हलकी फुलकी, एकदम गरम वगैरे होत नाही. आय थिंक ही याचं नाव काय मला आठवत नाही. आय थिंक ही नारायणपेठ साडी. ही एक साडी आहे. ही मला माझ्या एका पाहुण्याने दिली होती. एकदम सिंपल छान साडी. आता ह्याला मी पिको वगैरे ब्लाऊज काहीच केलेलं नाही. सो ही एक ट्राय करीन मी लवकरच. सो 3 वर्ष झाले माझ्या लग्नाला. ही माझ्या पहिल्या दिवाळीची साडी माझ्या मम्मीने घेतलेली. येलो कलर, सिंपल छान साडी. त्याला पिको वगैरे करून ठेवलाय. ह्याला पण ब्लाऊज शिवायचं आहे अजून. त्यानंतर मी आता माझ्या मावशीच्या घरी गेले होते. तो पहिल्यांदा घरी गेल्यावर साडी देतात ना, म्हणून मावशीने मला ही साडी दिली होती. ही पण मला म्हणजे इतकी आवडली. ही मावशीने साडी स्वतःसाठी आणली होती. तिने मला वेगवेगळ्या साड्या दाखवल्या की बघ माझ्याकडे किती छान छान साड्या, यातली कुठली पण घेऊन जा. तर मला ही दिसली. म्हटलं मावशी मला ही द्या. तर मावशी बोलल्या मी माझ्यासाठी आणली, पण ठीक आहे तुला आवडली तर घेऊन जा. त्याच्यावर पण आता मस्त छान ब्लाऊज शिवल मी. कारण यावर मावशीने ब्लाऊज शिवला होता मी, तो त्यांनाच ठेवला. जे कॉन्ट्रास्ट कुठल्या पण साडीवर मॅच होऊन जाईल. यावर म्हणजे छान असं ब्लाऊज घेईल. साडी खूप छान आहे बघा. कलर खूप छान आहे, मला आवडला होता हा कलर. नंतर ही साडी फक्त 700 रुपयाची. इतकी छान दिसते ना. माझ्या लग्नाच्या वेळेस मी ही पण एकदा घातली होती. तर ही साडी माझ्या मामांनी घेतली होती. म्हणजे मामांनी पैसे दिले होते दिवाळीला ही कपडे वगैरे घे. पण मला माझं असं होतं की आता पाहुणे वगैरे बघायला येतात तर साडी घेऊया. तर ही साडी मी घेतली होती. फक्त 700 रुपयाची साडी. ही पण लोणीतच घेतलेली. हे सगळ्या साड्या जाताना मी घड्या करून गेले होते. आता पुन्हा थोडं थोडं विस्कटलं. ही साडी आता जे माझं पहिलं आरोचं बोरनान झालं ना, माझी पहिली संक्रांत, त्यासाठी प्रभातनी घेतलेली साडी. ही ऑनलाईन घेतली. आता यानंतर पुढे मी भरपूर साड्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. पण मी थोडं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. ऑलरेडी व्हिडिओ 22-23 मिनिटाचा झालाय. म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होण्यापेक्षा पटपट तुम्हाला साड्या फास्टमध्ये दाखवून घ्याव्या. त्या बऱ्याचशा साड्या ज्यांचे मी काहींचे ब्लाऊज शिवलेत, काहींचे नाही. आता हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना की तुम्हाला मी व्यवस्थित ब्लॉग शेअर करेल. किंवा आता पुण्याला गेलं ना की या साड्या माझं घालणं होणारच एक एक करून. काही साड्या माझ्या दुसरीकडे ठेवल्यात, काही कपाटात आहेत, सगळ्या एका ठिकाणी ठेवून दिल्या ना की मग त्याचं ब्लॉग वगैरे बनवणं इझी होऊन जाईल. सो मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय.
आणि ज्या मी या शेवटी साड्या दाखवते ना, या सिंपल साड्या मला सगळ्यात जास्त आवडतात. झगमगा साड्या घालण्यापेक्षा अशा साध्या सिंपल साड्या ना कॅरी करायला पण सोप्या आणि मला त्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल पण वाटतं. हेच मी व्हिडिओमध्ये शेअर करते, पण म्हटलं चला तुम्हाला थोडं फास्टमध्ये शेअर कराव्या. आता ह्या साड्या मी सगळ्यात आधी घेऊन जाईल, कारण ह्या कसं यूज करणं थोडंसं इझी आहे. मला असं बाहेर जायचं वगैरे असेल ना, साड्या घालायला मला आवडतात. त्यानंतर तो ब्लॉग तसंच अर्धा राहिला. दुसऱ्या दिवशी मी काही कपाट आवरलं, कपाट पूर्ण आवरून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी फायनली मग बेडमधलं सगळं सामान आवरायला घेतलं. त्याच्यामध्ये माझ्या लग्नाच्या साड्या, त्याचे काठपदराच्या, साखरपुड्याच्या, हळदीच्या वगैरे साड्या, कुठे पाहुण्यांकडून वगैरे आलेल्या साड्या सगळं पुन्हा आवरून घेतलं. आणि हे सगळं व्यवस्थित पुन्हा छान घडी घालून आवरण्यापेक्षा म्हणलं तात्पुरतं फक्त ठेवून देऊया. आणि जेव्हा मला सगळं व्यवस्थित आवरून सामान वगैरे घेऊन जायचंय, कुठल्या कुठल्या साड्या न्यायच्या, कुठल्या इथंच ठेवायच्या, त्यानुसार मग जसे जसे सण वगैरे येतील ना आता पुढे एक दोन साड्या मी घेऊन जात जाईल. मग त्यावेळी साड्या पूर्ण क्लीन करून, वॉश करून आणि इस्त्री वगैरे करून मग व्यवस्थित एका जागी ठेवणं होईल. आता कसं एवढा वेळ पण नाही सगळ्या साड्या खोलून धुवायला, ड्राय क्लीन करायला वगैरे. म्हटलं 1-2 महिने जाऊया म्हणून सगळं व्यवस्थित घडी करून ठेवलं आणि एक एक करून आवरलंय. आता याच्यामध्ये कसं माझे बरेचसे आवरायचे कपडे, म्हणजे जे आता मी डेली वेअर करते ते बेडमध्ये ठेवलेले आहेत मी, कपाटात जागा नाही म्हणून. आरवचे जे आता लहानपणापासूनचे गोदड्या, बरेचसे त्याचं पाहुण्यांनी आणलेले कपडे असेल, काही वापरून झाले, आम्ही कुठले फेकून वगैरे दिलेले नाही, सगळे जपून व्यवस्थित आठवण म्हणून ठेवले, ते पण यामध्ये ठेवलेत. लग्नाचा अल्बम वगैरे असेल, काही भांडे असतील म्हणजे डेली यूजला मम्मींना एक्स्ट्रा लागतात, ते पण बेडमध्ये ठेवलेले. हा सगळा पसारा एक एक करून बाहेर काढला. आता हे सगळं दिसायला तुम्हाला फास्टमध्ये दिसत असेल, पण एवढी क्लिनिंग, हे सगळे कपडे पुन्हा बाहेर काढायचे, पुन्हा घड्या करायचे, काही धुवायला काढायचे, तर खूप मोठी गोष्ट आहे. याला खूप वेळ जातो. हे सगळं मी पटपट व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे दिसतं तेवढं अजिबात सोपं नाही. खूप म्हणजे कटकटीचं काम आहे. हे कपडे 17 वेळा काढा, परत घड्या घाला आणि काही सॉर्ट करा. आता पहिलं कसं बँगलोरला मी बरेचसे कपडे तिकडे ठेवायचे आणि इकडचे कपडे इकडेच ठेवायचे. आता बऱ्यापैकी मिक्स होणार आहेत. आता जे कपडे मला फुल टाईट वगैरे झालेत ना, सध्या तरी मी ते ठेवून दिले आणि जे मी जास्त रेग्युलर वापरते ना तेच फक्त बाहेर ठेवलेत. फायनली सगळी क्लिनिंग झाली. गेले 3 दिवस मी ब्लॉगसाठी म्हणून नाही, पण कपाट आणि हे सगळं मला आवरायचं होतं. साड्या, ड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित ठेवू म्हटलं. तसं पण 1 महिन्यानंतर जेव्हा मला पुण्याला जायचं आहे त्यावेळेस सगळं पुन्हा आवरायलाच लागणार आहे. पण तात्पुरतं सगळं जागच्या जागी ठेवलं ना की वस्तू तरी व्यवस्थित भेटतात. आणि साड्या वगैरे मी ज्या नेणार आहेत ना पुण्याला, आता काठापदरात साड्या असतील सगळ्या, मी पूर्ण खोलून घड्या नाही केल्या आहे, तशाच थोड्याशा विस्कटलेल्या घड्या तशाच ठेवल्या आहे. जेव्हा मी जाईल तेव्हा थोडंसं डीप क्लिनिंग करेल, काही सामान सॉर्ट करेल, काय न्यायचं आहे, काय ठेवायचं आहे. त्यावेळेस चांगली जागा झाली ना की मग छान घड्या वगैरे धुवून प्रेस वगैरे करून तिकडचे कपडे वेगळे, हे वेगळे व्यवस्थित छान मी सगळं ठेवून देईल. सो ब्लॉग त्या दिवशी अर्धा राहिला होता. मी त्या दिवशी शूट केलं, काही काल काय मला जमलं नाही, म्हटलं चला आज शूट करून घ्यावं आणि हे पण करून घ्यावं. सो सगळं कंप्लीट करून टाकलंय, काम पण झालं, ब्लॉग पण झालाय. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.